शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी प्रतीक मगर आज तुम्हाला भेटायला आलेलो आहे. ॲग्रिकॉस तर्फे ॲग्रिकॉसच्या एका पर्यावरणपूरक जैव उत्तेजक उत्पादनाची माहिती देण्यासाठी. याचं नाव आहे रॅम्बल. मित्रांनो आज शेती करत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपण वेगवेगळी उत्पादनं वापरत असतो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते आपल्या पिकाची वाढ करणं, आपल्या पिकाचं चांगलं उत्पादन काढणं ह्याच्यासाठी उत्पादनं गरजेचंच आहे. त्याचबरोबर आपल्याला जमिनीची गुणवत्ता सुधारण्यासाठी सुद्धा उत्पादन असणं गरजेचं असतं. तर नेमकं हेच काम आपलं रॅम्बल उत्पादन करत आहे. जेव्हा आपण रॅम्बलचा वापर करतो तेव्हा ते दोन्ही पद्धतीनं काम करते. रॅम्बलचा वापर केल्यानंतर आपली जमिनीची सुपीकता सुधारण्यासाठी हे काम करते. त्याचबरोबर आपली पिकाची जी वाढ झाली पाहिजे जोमदार त्यासाठी सुद्धा काम करते. म्हणजे दोन्ही पद्धतीनं आपण ह्याचा वापर केल्यावरती आपली जमिनीची तर सुपीकता सुधारणारच आहे, त्याचबरोबर आपल्या पिकाचीही जोमदार वाढ होणार आहे. तर यातील सगळ्यात महत्वाचं जे आपली जमिनीची सुपीकता सुधारणार आहे ती कशा पद्धतीनं सुधारणार आहे त्याची आपण माहिती घेऊयात. मित्रांनो आपल्या जमिनीमध्ये आपली जमिनीची सुपीकता सुधारण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आपल्या जमिनीमध्ये जे सक्रिय जीवाणू असतात त्यांची संख्या सुधारण्यासाठी त्यांचा वेगवेगळे समूह असतात, त्यांच्या समूहाची संख्या सुधारण्यासाठी रॅम्बल हे एक फायदेशीर उत्पादन आहे. या जीवाणूंची किंवा या जैविक समूहांची संख्या सुधारल्यामुळे नक्की काय होतं, तर हे जे आपल्या जमिनीमध्ये अनेक जीवाणू आहेत किंवा जीवाणूंचे समूह आहेत ते वेगवेगळ्या कारणांसाठी सक्रिय असतात. म्हणजे आपल्या जमिनीतलं पूर्णपणे सुपीकता सुधारणं, परत आपल्या जमिनीमध्ये असलेल्या अन्नद्रव्यांची पिकांसाठी उपलब्धता करून देणं अशासाठी काम करत असतात. त्यामध्ये सगळ्यात काही महत्त्वपूर्ण आपण उल्लेख जर घ्यायचा असेल तर आपल्या जमिनीतील फॉस्फरस आहे, पोटॅश आहे, अनेक सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत. याचा अपटेक करण्यासाठी हे सूक्ष्मजीव अतिशय चांगलं काम करतात. जेव्हा आपण रॅम्बलचा उपयोग करतो त्यामुळे आपल्या जमिनीतला जो फॉस्फरस आहे, पोटॅश आहे, सूक्ष्म अन्नद्रव्यांपैकी फेरस आहे, झिंक आहे, यांचा अपटेक वाढतो. त्यामुळं ही ही जी अन्नद्रव्य आहेत ती पिकाच्या वाढीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यामुळे पिकाचा फुटवा चांगला निघतो. पिकातला जे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असते ती कमी होऊन पिकामध्ये काळोखी चांगली येते. पिकाच्या झाडाची म्हणजे पिकाची आपली पानाची साईज चांगली होते. अशा प्रकारे आपली जी जैविक प्रक्रिया सुधारण्यासाठी रॅम्बल एक चांगलं काम करतं. त्याच्यानंतर जो पुढचा पार्ट आहे त्यामध्ये आपली जेव्हा आपण रॅम्बलची आळवणी करतो किंवा ड्रिपचा आपण वापर करतो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली मातीची रचना सुधारते. मातीची रचना सुधारण्यामुळं काय होतं, जे कुठलं आपण पीक आपल्या जमिनीमध्ये लागवड केलेलं असेल त्यातील पांढरी मुळीची जी संख्या आहे ना, पांढरी मुळीची संख्या भरघोस वाढण्यासाठी मदत होते. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं पांढरी मुळीची संख्या वाढल्यामुळे पिकाला अत्यंत महत्वपूर्ण असणारं जे पाणी आहे त्याचं शोषण अधिक होतं. जमिनीमध्ये असणारे पोषण द्रव्यांचं शोषण अधिक होतं. त्यामुळे पिकाची वाढ अतिशय चांगल्या पद्धतीनं होते. अशा प्रकारे जमिनीतील जे कार्य आहे ते रॅम्बलचं अशा प्रकारे आपली सुपीकता सुधारणे, जमिनीतील खतांचा, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा अपटेक वाढून देण्यासाठी रॅम्बल चांगलं काम करते. त्यानंतर मित्रांनो जो आपला पिकाची वाढ कशा प्रकारे करतं रॅम्बल, त्याचा जो पार्ट आहे तो असा आहे की जेव्हा आपण आपल्या पिकामध्ये वेगवेगळ्या स्टेज आहेत, म्हणजे जर्मिनेशन अर्थात अंकुरण आहे, फुटव्यांची स्टेज आहे, त्यानंतर फुलं धारणेची स्टेज आहे, त्यानंतर फ्रूट सेटिंग अर्थात फळं लागतं त्याची स्टेज आहे. या वेगवेगळ्या स्टेजमध्ये रॅम्बल अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या झाडाच्या वाढीसाठी काम करत असतं. सगळ्यात महत्त्वाचं आपण कुठलंही पीक जेव्हा जर्मिनेशन करत असतं त्यावेळेस जर आपण रॅम्बलचा वापर केला तर त्या पिकाचं जर्मिनेशनचं पर्सेंटेज जास्त जास्त होतं. त्यामुळे जर्मिनेशन चांगलं झाल्यामुळे एक समान अंकुरण झाल्यामुळे एक समान जर्मिनेशन होतं, एक समान सगळी लागवड होते. जेव्हा आपण कुठल्याही पिकाचं रोप लावतो अर्थात पुनर्लागवड करतो अनेक पिकांमध्ये, तर याच्यामध्ये पुनर्लागवडीचा ताण येतो अनेक पिकांवरती. तर हा पुनर्लागवडीच्या ताणातून सुटका करण्यासाठी रॅम्बल एक महत्वपूर्ण उत्पादन आहे. जेव्हा आपण रोप लागवड करतो त्याच्यानंतर आपण रॅम्बलची जर त्या पिकाला आळवणी केली तर ते रोप लवकर मान धरतं, त्याचे लवकर फुटवे निघतात, लवकर ते पीक फ्रेश होतं थोडक्यात आणि लवकर त्याची चाल चालू होते, असा त्याचा उपयोग होतो. त्यानंतर पुढची जी फुटव्याची स्टेज आहे त्यामध्ये आपण रॅम्बलचा वापर केला तर झाडाचा फुटवा वाढतो आणि सगळ्यात महत्वाचं रॅम्बल आपल्या झाडाची एका बाजूनच फक्त वाढ करत नाही तर त्याची चहू बाजूनं वाढ होते. काही उत्पादनांमध्ये असं होतं की आपण आळवणी केल्यावरती फक्त झाडाची उंचीच वाढत गेलेली आहे असा प्रॉब्लेम होतो. तर रॅम्बलमध्ये असा प्रॉब्लेम येत नाही आपल्याला. झाडाची चहू बाजूने वाढ होते, झाडाच्या पूर्णपणे चांगली शाखीय वाढ होते, झाडाच्या पानांची चांगली साईज होते, झाडाला चांगली काळोख येते, झाडाचा जो शेंडा आहे तो चांगला चालू राहतो. आणि त्यानंतर ज्याच्या पुढच्या स्टेज आहेत आपल्या फुलधारणा आणि फळधारणा, यामध्ये झाडावरती अनेक वेळा ताण येतो ह्या ज्या स्टेज चालू असतात तर हा ताण कमी करण्यासाठी रॅम्बल मुख्यत्वे काम करते. त्यामुळं अगदी जर्मिनेशन पासून ते हार्वेस्टिंग पर्यंत
आपल्या पिकाची जी जोमदार वाढ होणं गरजेचं आहे, त्यासाठी आपल्याला रॅम्बल 100% आपल्याला सहकार्य करते. आपल्या पिकाची चांगलं उत्पादन काढून देण्यासाठी आपल्याला काम करते आणि ते सुद्धा आपल्या जमिनीची सुपीकता टिकवून, म्हणजे आपल्या असं होणार नाही की रॅम्बलचा वापर केल्यामुळे आपल्या पिकाची जोमदार वाढ झाली परंतु आपल्या जमिनीची हानी झाली, असं अजिबात होणार नाही. आपली जमिनीची सुपीकता सुधारून आपल्या पिकाचं उत्पादन वाढीसाठी रॅम्बल हे अतिशय चांगलं काम करत आहे. रॅम्बल विषयी अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही ॲग्रिकॉसच्या वेबसाईटला भेट देऊ शकता. www.agricos.in अशी या वेबसाईटचं नाव आहे. त्याच्यावरती आपल्या युट्यूबची लिंक आहे. ॲग्रिकॉसचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही नक्की फॉलो करा. अधिक माहितीसाठी या सगळ्या पेजला तुम्ही नक्की फॉलो करा. धन्यवाद.